राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज चैनल पर। मैं जावेद शाह। दर्शकों, आज मालेगांव महानगर पालिका में कॉन्ट्रैक्ट बेस पर काम करने वाली कोणार्क कंपनी, जिसका काम है मालेगांव शहर भर से कचरा उठाकर डंपिंग ग्राउंड पर डालना। एक साल पहले इस कंपनी को टेंडर दिया गया था, जिसमें मालेगांव शहर के कई सैकड़ों कर्मचारी काम कर रहे हैं। एग्रीमेंट के हिसाब से इन्हें 15,000 रुपया मंथ तनख्वाह देना एग्रीमेंट में है। उसी के साथ साथ इनका पीएफ और एसआई मेडिकल फैसिलिटी देना वो भी बंधक कारक है। लेकिन यहाँ पर एक साल हो गया इस कंपनी का टेंडर हुए, लेकिन अभी तक इस कोणार्क कंपनी में काम करने वाले कर्मचारियों का ये कहना है कि हमें ना 15,000 तनख्वाह पगार दिया जाता है, हर महीने हमारी पगार में 2-3 हज़ार रुपये कट कर लिए जाते हैं और कहा जाता है कि अगली पगार में दे दिया जाएगा, लेकिन नहीं दिया जाता। हमारा पीएफ और एसआई आज तक लागू नहीं हुआ है, इसीलिए आज हमने बेमुद्दत काम बंद आंदोलन किया है, जिसको लेकर हमने घंटा गाड़ी पर काम कर रहे कोणार्क कंपनी के सफाई कर्मचारियों से मुलाकात कर बातचीत की है। आइए सुनते हैं क्या है उनकी डिमांड। आम्ही सगळे मालेगाव घंटा गाडी साफसफाई कामगार कर्मचारी आहोत आणि काही युनियनचे पदाधिकारी इथे आहोत। आमच्या मालेगावात जुना ठेका बंद झाल्यानंतर कोणार्क कंपनीने ठेका घेतलेला आहे। आज कोणार्क कंपनीला पाता 1 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला आमचा हक्क अधिकार भेटला नाही। त्याच्यानंतर आमचे काही बरेचसे लेबर असे आहेत, त्यांचा पीएफ एसआय मेडिकल इन्शुरन्स ते चालू नाही। प्लस आम्हाला जो पगार सांगण्यात आला होता तो पगारही पूर्ण देत नाही ठेकेदार। पगार 15,000 मध्ये पूर्ण ड्यूटी भरल्यानंतर तो आम्हाला 12 टाकतो, 13,000 टाकतो। आणि त्याला विचारलं का बाबा कम का बरं रे, तर तो म्हणतो की मी अगले पगार में डाल दूंगा। असे 1 वर्षापासून पुढचे पगार करून एका माणसाचे 500 बी पकडले तर 6,000 जमा होत आहे। आमचा एकही पैसा त्यांनी दिला नाही। थक्कतबाजी जो भी होता पैसा दिला ना, पीएफ नाही साहेब। तर आम्ही त्या हक्काधिकार मागण्यासाठी सर्व कामगार मिळून काम बंद आंदोलन छेडलेलं आहे। जोपर्यंत मालक आमच्या समोर येत नाही आणि आमचे जे अटी शर्ती आहेत व आमचे कायद्यानुसार जे आम्ही मागतोय आमच्या हक्काचं ते आम्हाला देत नाही, तोपर्यंत काम चालू होणार नाही। आणि काम बंद ठेवण्याचा जो एल्गार सगळे कामगारांनी जो घेतलेला आहे त्याकरता आम्ही संविधानिक निवेदन सगळे पोलीस सेक्शन दिलेले आहे, कामगार अधिकाऱ्यांना दिलेले, आयुक्त साहेबांना दिलेले व ठेकेदारच्या ऑफिसवर जाऊन कोणार्क कंपनीच्या ऑफिसवर जाऊन त्यांच्या हेड सुपरवायझर यांना दिलेले। तर आम्हाला आमचं प्रत्युत्तर भेटत नाही व मालक आमच्या समोर येत नाही व आमचे काही गोष्टी ऐकत नाही, तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही। तर आम्हाला मालेगावचे जेवढेही आमचे रहिवासी असतील त्यांनी आम्हाला कॉर्पोरेट करावे, आम्हाला सहभाग करावे आणि आमच्या अडचणी मागे आमच्या उभे राहावे, ती विनंती। दोन्ही सम पगार करा 15,000 18,000 अर्धातले 15 दिवस कंपनीने सांगितल्याप्रमाणे सर्व कामगारांना 18,000 रुपये 100 पगार सांगितला होता कंपनीने। पण मग पगार वाटप जेव्हा चालू झाला, कॉन्ट्रॅक्ट चालू झाल्यापासून, तर त्यावेळेस त्यांनी पहिल्या महिन्याचा पगार वाटताना 15,000 रुपये पगार दिला आणि सर्व कामगारांना त्यांनी अशी कमिटमेंट केली की ज्या वेळेस तुमचं बँकेमध्ये अकाउंट खोलण्यात येईल, जे तुमचे 3,000 रुपये आम्ही कापतोय ते 3,000 रुपये आम्हाला अकाउंट चालू झाल्यावर एक रकमी पैसे आम्हाला अकाउंटमध्ये टाकणार होते, अशी त्यांची बोली होती। आता त्या बोलीचा फॉलोअप घेत आम्ही त्यांनी आम्हाला या महिन्याला करतो, त्या महिन्याला करतो, पुढच्या महिन्याला करतो, असं टाळत आज वर्ष होऊन गेला। कंपनीला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट चालू वर्ष होऊन गेला। त्या फरकापोटी आम्हाला पैसे आजपर्यंत भेटलेले नाही आहेत। येणारा सण दिवाळीचा मोठा असल्यामुळे आम्हाला एक पगार हा बोनस म्हणून पाहिजे। परत त्यांनी सर्व कामगारांचे पीएफ आणि एसआय वगैरे चालू करण्याचं आश्वासन दिलं होतं, तर त्याच्यात त्यांनी काही मोजके कामगारांचे पीएफ वगैरे चालू केलेले आहेत, बाकीच्या पोरांचे अजून राहिलेले आहेत। तर त्यांचे आम्हाला संपूर्ण पोरांचे आम्हाला पीएफ एसआयसी चालू करून पाहिजे।
या मागण्या आमच्या शेठ इथं मालेगावला आल्यानंतर शेठ समोर सर्व कामगारांसमोर चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालूच राहील. 2 टप्प्यात पगार करा, काही अर्धातले 15,000, अर्धातले 18,000.